विचार कर, पहिला क्वेश्चन विचार कर. इतका पोरीत अडकून पडला तर देशाचं कसं होईल? 12 महिने तर अडकून पडलेच आहे. सप्त्यातही जर गावातले माणसं अडकू पडले घरी जमतच नाही. मेला काऊन नाही तू? मी नाही राहू शकणार. महाप्रसाद आले वापस येतो काय? प्रत्येक जण जर अडकला तर देशाचं काम कसं होईल? एक शंभू महाराज एका दाण्याले मरा लागते तेव्हा 1000 दाणे जन्माला येते. कुछ खोकर जीवन का मतलब मरने वाली है दुनिया, फूकने वाली है दुनिया. एक सांगू पागडे बा, हे पेटी मा बापाच्या हातची आहे. हे पेटी वाजवणारे आजपर्यंत 7 लोक मेले. याचा नंबर 8वा आहे. खरंच मेले. 7 मेले. हे पेटी वाजवणारे किती मेले? 8वा याचा नंबर आहे. तूही मरणार, पेटी राहणार. याचं घाण ठेवजो, अकडू नको. मरशील छाया हराम होत ना. हे पेटी किती लाडाची असन तर सरणावर रचणार नाही. सरणावर लाकडं रचन तो आहे. लाकडं ध्यानात ठेवजो, लक्षात ठेवजो, लक्षात ठेवजो, ध्यान ठेवजो. बाबू टाय राहीन, तू मरशील. हे बोलू पुरे मा मंडपातले मरणार आणि कीर्तनकार मरणार. अकडू नका. महामुड सप्ताह होते. तू मेला तरी होते. मी मेलो तरी कीर्तन होते. काही लोक मला फोन करते, बरी आहे महाराज तब्येत? म्हणजे मरणावर टाकून विचारण्याचा होतो. हा ते फोन करते ना, महाराज बरे आहे आता? सारखा सुरू आहे. माझ्या मरणावर टाकलेली गिधाड दुनिया मरने वाली है. दुनिया मरने वाली. शाबाश, तूही मरशील. असा जर पोरीसाठी बायकोसाठी मेला, इतिहासाच्या पानात नाव नाही येणार. नाव त्यागाचं येत असते, भोगाचं येत नसते. पोरगी महत्वाची की 50 करोड लेकरं महत्वाचे? पुन्हा एक चिठ्ठी लिहिली. पुन्हा सुभाषचंद्र बोस. ध्यान देऊ नाही का? आपल्या बायकोला लिहिलं, हे साध्वी, मी तुझा नवरा. तुझं जन्मभर पालन पोषण करणं माझा धर्म आहे. पोरीले पाहलं. पोरगी बाप आहे हो, मजाक नाही हो बाप होणं. मी बाप आहो. एक बोलू माय, डोळ्यातले अश्रू दिसते तिले माय म्हणते. ज्याचे अश्रू दिसत नाही, तुझे अश्रू असे वाहते म्हणून तू माय आहे. त्याचे अश्रू असे वाहते त्याला बाप म्हणते. लक्षात घ्या. ते एवढं सोपं नाही आहे. एवढं सोपं नाही. कारण नाही आहे. लक्षात घ्यायचं. ऐकून घ्या. सांगण्याचं तात्पर्य